नमस्कार मंडळी. तर आज मी बनवत आहे 7 किलो शेंगदाण्याचे लाडू. तर त्यासाठी मी पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले, थोडंसं खोबरं भाजलं, तीळ भाजलं. म्हणजे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये खोबरं आणि तीळ पण घालते मी. थोडीशी सुंठ आणि वेलची पावडरसुद्धा घालते. मग ते मिक्सरला गूळ त्याच्यामध्ये घालून मिक्सरला लावून बारीक करून मग ते बांधते. असे असतात शेंगदाण्याचे लाडू माझे तरी. असो, कालचा व्हिडिओ बघून नाही का बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की झाडू पोछा आणि भांड्यासाठी बाई ठेव, आमच्या बाजूचं बाळ रडतंय त्याचा आवाज येत असेल मध्ये मध्ये. असो, तर बाई मी मागल्या वर्षी ठेवली होती, पण तिला कढईचं बेसनसुद्धा साधं निघत नव्हतं. मग ती कढई मला परत घासायला लागायची. ताटाला पण खरकटं थोडे थोडे कणकण राहत होते, भाताचे म्हणा, शेंगदाण्याच्या कुटाचे म्हणा, साधे साधे. मग म्हटलं ठीक आहे मावशी, भांडी मी घासते, तुम्ही फक्त झाडू पोछा करा. पोछासुद्धा स्टार्टिंगला त्यांनी व्यवस्थित केला, पण नंतर नंतर नाही का पिल्लूची सायकलसुद्धा साधी उचलली नाही त्यांनी. का खुर्ची हलवून त्याच्या खालनं पोछा मारून घेतला नाही. उगाच आपलं फुडूक फुडूक झुडूक झुडूक केल्यासारखं करायच्या. मग नंतर नंतर मीच त्यांना म्हटलं की मावशी, आता ऑर्डर कमी आल्या तर माझं मी करत जाईन, नंतर जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल म्हणून. पण आणि असं पण असतं की बाबा ते आपल्या आईच्या वयाच्या वगैरे असतात, मग त्यांना पण डायरेक्ट कसं बोलणार हे सुद्धा असतं थोडंफार, नाही का. मग कसं तरी काळजावर दगड ठेवून सांगितलं, धाडस केलं आणि तिथून पुढं माझं मीच करायला लागले. आणि तुम्हाला सांगते, मावशी असतात ना, त्यांनी झाडू पोछा केला आणि आपण फक्त झाडू मारला आपल्या घरात, तरीसुद्धा खूप फरक असतो दोन गोष्टींमध्ये. असो, तुम्हाला लाडू पाहिजे असतील तर पटापट दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा.